हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा. तर आज आपण बघणार आहोत एक नवीन स्लीव्ज डिझाईन. तर हे बघा, इथे डिझाईन बनवण्यासाठी इथे सर्वात पहिले आपल्याला सिंपल जशी रेग्युलर आपण बाही कटिंग करतो तशी बाही कट करून घ्यायची आहे. तर इथे 6 इंचाची बाही आहे, तर इथे 7 इंच घेतली आहे मी. आणि बाहीच्या घडीसाठी छातीचा चौथा भाग वापरला आहे इथे 9 इंच. आणि कॅप हाईट इथे मी 3.5 इंचावर टाकली आहे. आणि या प्रकारे इथे बाहीसाठी शेप देऊन घेत आहे. अधिक आपल्याला बाहीच्या उंचीमध्ये 2 ते 2.5 इंच अधिक वाढणार आहे, कारण आपल्याला खालच्या साईडला डिझाईन बनवायची आहे. आता इथे दंडघेर 5.5 इंच आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला 1.5 इंच शिलाईसाठी घेऊन या प्रकारे आपली रेग्युलर बाही जी आहे ती कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे डिझाईनसाठी तयार करायचे आहे, तर इथे मी 1.5 इंचावर घेत आहे. मध्यातून आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि वरी आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायचे आहे. आणि इथे या प्रकारे असा ट्रायंगल शेप देऊन घ्यायचा आहे. आता जसा शेप दिला आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपल्याला हेच अस्तरवर ठेवून आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर हे बघा, मी अस्तरवर ठेवून इथे कट करून घेतली आहे. आता आपल्याला हे खालच्या साईडनं अस्तर आणि जो मेन कपडा आहे ते आपल्याला जोडून घ्यायचा आहे या प्रकारे. तर जो आपला मेन कपडा आहे त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित बरोबर ठेवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला खालच्या साईडला इथे सरळ भागावर आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपण याला पलटी करून घेणार आहे. तर हे बघा, इथे पूर्ण आपलं शिलाई मारून झाली आहे इथे. आता इथे जो मधातला एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथे कट देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला पलटी केल्याच्या नंतर व्यवस्थित पलटी होणार. या प्रकारे कट देऊन घेतले आहे आणि आपल्याला बाही सरळ करून घ्यायची आहे. आता सरळ केल्याच्या नंतर आपल्याला याच्यावर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. बघा, या प्रकारे दाब टीप देऊन आपल्याला पूर्ण बाही अस्तरचा जो कपडा आहे मेन कपड्याला आपल्याला जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित या प्रकारे. आता जे साईडने एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला खालच्या साईडला जे डिझाईन तयार करायचे आहे ते बघणार आहोत. तर खालच्या साईडला जे आपण पट्टी लावणार आहे त्याला अस्तर नाही लावायचं, तर इथे मी हेच डबलमध्ये आपल्याला या प्रकारे लावायचं आहे. तर एक सरळ पट्टी आहे आणि त्याला डबल फोल्ड करून घेत आहे बघा. आणि आपल्याला उंची पूर्ण तयार होऊन आपल्याला 2-2.5 इंचाची उंची आली पाहिजे खालच्या साईडला पट्टीची. आणि आपल्याला मधातल्या भागामध्ये आपल्याला एक्स्ट्राचा कपडा सोडायचा आहे, जेणेकरून आपण तिथे एक बोटाई बनवणार आहे. तर आता हे एक पट्टी एका बाईला आपल्याला याचे 2 भाग करायचे आहे.
तर मी याला मधातून सेंटरमधून फोल्ड करून याचे 2 भाग कट करून घेते। हे बघा आता हे 2 भाग झाले आहे आपल्याला। आता व्यवस्थित आपल्याला मधातून इथे उलटी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे सरळ एक टीप मारून घ्यायची आहे, बो टाईप। आपण जसं की बो बनवतो बाहीला ब्लाउजला पाठीमागे लावण्यासाठी किंवा अधिक एखादी डिझाईनसाठी, तर त्या प्रकारे इथे आपल्याला क्रॉसमध्ये बो बनवून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। तर साईडचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ही पट्टी आपल्याला उलटी करून घ्यायची आहे। तर हे बघा सरळ करून झाल्याच्या नंतर या पद्धतीने आपला पट्टी तयार होणार। हे बघा आता ही तयार झालेली पट्टी आपल्याला बाहीच्या खालच्या साईडला आपल्याला जोडून घ्यायची आहे। तो जो बाहीचा भाग आहे तो आपल्याला वरच्या साईडला ठेवायचा आहे, हे बघा। आणि मधात आपलं एवढं एक्स्ट्राचा कपडा राहणार, जेणेकरून आपण त्याची मधात गाठ बांधू शकणार, म्हणजे डिझाईनसाठी। ते बघा अशी। तर आता इथून आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर या प्रकारे बघा इथे जोडून घेत आहे मी। आता दुसरी पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। हे बघा इथे दुसरी पट्टी पण मी तयार करून घेतली आहे आणि सरळ करून घेतली आहे। आता व्यवस्थित आपल्याला फोल्ड ओपन करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला सेम पद्धतीने आपल्याला असं जोडून घ्यायची आहे दुसरी पट्टी। तर हे बघा इथे या प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचे आहे। एक्स्ट्राचे धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि हे बघा आपले इथे असं बो तयार होतं या पद्धतीने। तुम्ही इथे जो आपला खालच्या साईडचा दंडगेरच्या साईडची जी फिटिंग असते त्या मापानुसार इथे ओपन करून बांधू शकता, हे बघा। तर या प्रकारे ही डिझाईन तयार झाली आहे। तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।